लेट्स हॅव मेडिटेशन. सगळ्यांनी ही जीवन ऊर्जा मुद्रा किंवा ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा किंवा नॉर्मल पद्मासन, सुखासन किंवा वज्रासन कुठल्याही आसनामध्ये बसू शकता. फक्त थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये पाठ, मान आणि पाठीचा, कमरेचा कणा थोडासा स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्हाला जमते. नाही तर तुम्ही कम्फर्टेबल मोडमध्ये, नॉर्मल मोडमध्ये बसू शकता. मांडी घालून डोळे बंद झालेले आहे. सगळ्यांचे डोळे बंद झालेले, सगळ्यांनी करायचं आहे एकत्र. आप भी करेंगे, छोटू छोटू आप भी करिए. डोळे बंद. पाठ, कंबर, मान एका रेषेमध्ये थोडंसं झुकून खाली हलकसं रिलॅक्स मोडमध्ये, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. खूप जास्त स्टिफ किंवा अगदी स्ट्रेट राहण्याची गरज नाही. डोळे बंद झालेले आहेत आणि एक सुंदर थॉट आपण डेव्हलप करतोय. असा विचार जो या सुंदर सकाळी माझ्यासाठी दिवसभर आनंद आणि आरोग्य देणार आहे. ही सुंदर वाजत असलेली सितार आणि तबला यांचं कॉम्बिनेशन. काल आपण फ्लूट, बासरी आणि तबल्याचं कोऑर्डिनेशन मध्ये ध्यान आणि मेडिटेशन केलं. आज आपण सितार, जी आपली भारतीय संस्कृतीचे खूप सुंदर वाद्य आहे, हे म्युझिक फील करायचं आहे आणि आपल्या कपाळापासून, डोक्यापासून तर पायाच्या पोटापर्यंत आपण जेवढे पण एक्सरसाइज केल्या त्या पूर्ण आठवायच्या, फील करायच्या. डोळे, कान, नाक. माझं मन तिथेच जातं. मनामध्ये दुसरा कुठलाच विचार येत नाहीये. मन नाकावर कॉन्सन्ट्रेट झालंय. दात, गाल, मान, खांदे, दोन्ही हात, हातांची बोटं, हातांची बोटांची पोझिशन आणि नख, हृदयाचा भाग, चेस्ट, स्टमक, पोट, कंबर, पाय, गुडघे, पोटऱ्या, पायाची पाचही बोट. जिथे कुठे तुम्हाला दुखत आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे की इथे थोडस, तिथे मनाला घेऊन जा. हे दुखणं बरं होत आहे, मी निरोगी होत आहे, मी सक्षम बनत आहे, असा सुंदर थॉट डेव्हलप करायचा. All time, 6 a.m. हे थोडं डीप म्युझिक, मेडिटेशन म्युझिक आहे. दोन गोष्टींवर परत एकदा फोकस करण्याचा प्रयत्न करा. एक, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, कपाळाच्या मध्यस्थावर थोडस डीप मेडिटेशन मध्ये आपण पुढले 2 मिनिटं करतो, जास्त नाही. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, कपाळाच्या मध्यस्थावर आता मनाला फोकस करायचं आहे.
deep music, the fine way of meditation. Scientific शास्त्र शुद्ध अगदी मानवी जीवनाच्या सुख समाधान आनंद आणि आरोग्यासाठी. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी कपाळाच्या मध्यस्थावर मी स्वतःला फोकस करतो. आनंद, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, अप्रतिम अगदी सुंदर जीवन जगण्याचं नवचैतन्य मी स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये विकसित करत आहे. मी सक्षम आहे, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी कपाळाच्या मध्यस्थावर मन, बुद्धी, शरीर, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कॉन्सन्ट्रेट झालेले आहे. एक सुंदर आनंदी अनुभूती. या म्युझिकल रिदमच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे एक सुंदर आनंदी आरोग्य संपन्न अनुभूती. या मूड मधून हळूवार थोडंसं बाहेर यायचं. पुन्हा एकदा आपल्या पूर्ण बॉडीकडे मनाला वळवायचं आहे. सगळे विचार बाजूला आहेत. झिरो थॉट लेवलला आपण मेडिटेशन अगदी सुंदर पद्धतीने समापनाकडे नेतोय. एकदा बॉडीवर पूर्ण मन फिरवायचं. आय एम फाईन, आय एम ओके, आय एम फीलिंग बेटर. हळूवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून आपल्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून फिरवायचे. फीलिंग गुड. शेवटचं 5 मिनिटं नाही, इनफॅक्ट 1 मिनिट ओनली. ओंकार 2 पद्धतीने 2 ओंकार घेऊ आणि विल क्लोज. रेडी? श्वास घ्यायचा आहे आणि ओंकार. टेक लॉंग ब्रीथ. Take long breath. सर्वांनी हात जोडायचे. शेवटच्या सेशन समाप्तीच्या प्रार्थनेकडे आपण वळूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओके, थँक्यू व्हेरी मच. आज या 4थ्या दिवसाच्या सेशनला तुम्ही सर्व आला. एक सुंदर कोऑर्डिनेटेड एक्सरसाइज आणि या एक्सरसाइज जे आहेत
त्या तुम्हा सर्वांच्या फक्त बॉडीसाठी नाही तर जीवनासाठी आवश्यक आहे, म्हणून त्याच आपण देतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला योगासन करायचं आहे किंवा कुठलं आणखी काही करायचंय तर आपल्याकडे सर्च इंजिन आहे, गुगल बाबा ज्याला. तुम्ही सर्च करा, तुमच्यासाठी काय योग्य आहे ते करा, ते तुम्ही करा. दॅट इज व्हॉट दी बेसिक आयडिया. कारण मी तुम्हाला जे सांगतोय ते फक्त हा एक इंट्रोडक्टरी पार्ट आणि तोच टीम मध्ये होतो. कशासाठी? कारण कोणाची रिक्वायरमेंट कशी आहे ते आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे कॉमन मोड मध्ये आपल्याला आनंद घेणं आणि त्याच्या त्या म्युझिक सोबत असणं ते म्हणजे ती जी जो बेसिक थीम आहे ती आपण फॉलो करण्याचा बेसिकली प्रयत्न करतोय. रविवारी 21 जून इंटरनॅशनल योगा दिवस ही भारताची खूप मोठी उपलब्धी आहे की वर्ल्ड वाईड तो साजरा होतो आणि तो आपल्या आरोग्याशी आणि आनंदाशी दोन अ जे आहेत त्याच्याशी निगडीत आहे. तर त्या दिवशी शक्यतो सगळ्यांनी वेळेवर तर यायचंच आहे, 1-2 मिनिटं मागे पुढे. आणि तुमचा पेहराव जो आहे तो एखादा लाईट व्हाईट कलरचं जर असलं तर फारच चांगलं आहे. वेगळं परचेस करायला जाण्याची नाही तर मग काय मी मार्केटला जाऊन येतो. कशासाठी? मला पांढरा टी शर्ट खरेदी करायचा, प्लीज काही करू नका. नाही तर मला काय होईल मग 21 तारीख तर निघून जाईल आणि 22 तारखेमध्ये मी जिथे दिसेल सर काय 200-400 रुपये तुम्ही असं खर्च करायला लावता आम्हाला, तसं काही करू नका. ज्याच्या त्याची अवेलेबिलिटीनुसार. पण व्हाईट पेहराव जर असला तर इट विल गुड. नसेल थोडासा पिंक कलर किंवा एखादा येलो कलरचा लाईट कलर तर म्हणजे आपला थोडासा एक कोऑर्डिनेटेड ग्रुप ऍक्टिव्हिटी होईल. अपार्ट फ्रॉम दॅट आणखी 1-2 तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला 21 तारखेला आपण एवढे जण आता जवळपास 50 लोक इथे जमलो तर तो योगा दिवस आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट आपल्याला करता येईल का याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला आम्ही त्या दिवशी पूर्ण वेळ म्हणजे सकाळी 6 वाजेपासून तर जवळपास 7-7:30-8 वाजेपर्यंत आपण इथेच राहू. आता किती वाजले? ऑलमोस्ट इथेच 7 वाजून 10 मिनिटं 11 मिनिटं होतात. ओके, म्हणजे आपण थोडंसं त्याच्यामुळे तुम्हाला आधीच सांगितलं होतं की थोडं वेळेवर जाल तर तुम्ही, कारण त्याच्यानंतर ऑफिसेस आणि ऑफिसला जाण्यासाठी ते लेडीजला बनवावं लागतं, त्याच्यामुळे त्यांना पण काम असतं. तर उद्याचा दिवस, परवाचा दिवस, फ्रायडे सॅटर्डे आपल्याकडे आहे आणि संडेला आपण याचं एक समापन करू. आणि नंतर पुढे आपल्याला हे विनामूल्य योगा शिबिर कुठल्याच प्रकारचे चार्जेस हे काही कमर्शियल ऍक्टिव्हिटी आम्ही तशी करत नाही. मी मागच्या 10 वर्षापासून योगशास्त्रामध्ये आहे, पण कुठल्याच कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही. ही फक्त गिव्ह अँड टेक, शेअरिंग आहे. मी तुम्हाला शिकवत सुद्धा नाही. पण आपल्याला कंटिन्यू करायचं असेल, लेडीजला वेगळा ग्रुप बनवायचा असेल तर तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून परत एकत्र जोडू शकता. ते आपण रविवारी ठरवू किंवा आपल्याला पुढे कसं हे करायचं मंडळाच्या माध्यमातून. पण ते सगळं विनामूल्यच आहे. त्याच्यामध्ये काही आपल्याला पैसे द्यावे लागतील बा मग हाडकी साहेब आता इथे 8 दिवस घेतात आणि नंतर आपल्या क्लासेसला बोलवतील असं काही मला तेवढा वेळच मिळेल नाही. मी शासकीय सेवेमध्ये अधिकारी आहे आणि कलादर्पणच्या माध्यमातून संकटमोचन मंडळाच्या माध्यमातून तुमच्याशी जोडलेलं आहे. दुसरं काहीच नाहीये. माझी काही खूप स्पेशालिटी नाहीये. तसं मी वर्ल्ड वाईड फेमस आहे. कशासाठी? फार कमी लोक असे आहेत ज्यांना केस नसते, त्याच्यामुळे ते लोक फेमस होतात. दॅट इज व्हॉट द बेसिक आहे. ओके, खूपदा असं होतं की आपण एक दुसऱ्याशी बोलताना, संवाद साधताना थोडासा हेजिटेट होतो, थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो. कधी कधी मोठे मोठे बिझनेसमॅन सुद्धा फार कमी बोलतात. पण त्याच्यामध्ये दुसरी कुठली तरी क्वालिटी डेव्हलप झाली तर ती तुमच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी टॅपिंग एक्सरसाइजेस, फेसच्या एक्सरसाइजेस, रबिंग एक्सरसाइजेस, जसं आता तुम्हाला मी असं सांगितलं होतं, ह्या सगळ्या तुम्ही घरी सुद्धा करा. आपण हे सेशन संपल्यानंतर तोपर्यंत तुम्ही नॉर्मल मोड मध्ये या गोष्टी करा आणि स्वतःला वेळ द्या. ओंकार सगळ्यांनी करा. हे खूप जास्त आसनं तुम्हाला नाही जमत किंवा कंटाळा येतो म्हणून आपण करतच नाही. पण ज्या बेसिक गोष्टी आपण आता शिकलोय किंवा आपल्याला आपण शेअर केल्या एकमेकांशी त्या तुम्ही नक्की करत राहा. ते बोलणं काही तशी थांबणार नाही, कारण माणसं दिसले बोलण्याची इच्छा होते आणि ती शेअर करण्याची इच्छा होते. उद्याचं आणखी काहीतरी गमतीदार एक सरप्राईज
ऍक्टिव्हिटी आपण करूया आणि पुन्हा भेटून. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा, आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. थँक्यू.